अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। मोदींचा भाजप आणि त्यांची पिलावळ हे देशाचं संविधान मानायला तयार नाही, हे स्पष्ट आहे। बावनकुळे जे म्हणतायत ते लोकशाही त्यांनी नांदलेली आहे का? काही वर्षापूर्वी हेच जे.पी. नड्डा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं। भाजप आज त्याच जे.पी. नड्डा आणि त्यांच्या पक्षाला निवडणुकीसाठी दुसरे पक्ष फोडावे लागतात। तुम्ही किती म्हणालात की याला त्याला संपवू, पण ते शक्य होणार नाही। या देशात लोकशाही आहे। 2024 नंतर तुमचा पक्ष काँग्रेसमय झालेला असेल। आमच्या लोकांनी ठरवलं तर एका रात्रीत भाजप संपून जाईल। सगळ्या आमदार खासदारांनी जर ठरवलं तर एका रात्रीत संपून जाईल भाजप। तुमची भूमिका हुकुमशाहीला पुढे नेणार आहे। भाजपाला लोकशाही देशातली नष्ट करायचे, स्वतंत्र नष्ट करायचंय। मोदी शहांची विचारसरणी आहे। 2024 मध्ये मैदानात कोण राहतं आणि कोण कोणाला संपवल हे कळेल। प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे। महाविकास आघाडीचा घटक करून घ्या अशी त्यांची मागणी आहे। त्यांच्या विनंतीस मान देऊन वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेतली, त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकांमधून ते सामील होतात। या देशात संविधान वाचवण्याची आघाडी सुरू आहे। उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचं सरकार वेगळं आहे। त्यांना अप्रत्यक्षरित्या भाजपाला मदत करायची आहे। मला असं वाटतं आंबेडकर त्यांच्या बाजूने जाणार नाहीत। वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान काही ठेवलेला आहे। त्यांच्या काही भूमिका जाहीरपणे ते मांडत असतील तो त्यांचा वेगळा प्रश्न आहे। 27 तारखेला महाविकास आघाडीची बैठक आहे। त्या बैठकीला आम्ही वंचित बहुजन आघाडीला आमंत्रित केलंय आणि त्यांनी येण्याचं मान्य केलंय। जागा वाटपाची चर्चा एकत्र होईल। त्यांना अपेक्षित असलेलं जागा वाटप जगाच्या राजकारणात कुठेही होत नाही। त्यांना कुठल्या जागा हव्यात ते त्यांना द्यायला आम्ही तयार आहोत, ते त्यांना माहीत आहे। पण त्यांच्याकडून एखादी भूमिका येत असेल तर त्यावर चर्चा करू। वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतील एक घटक आहे। आमचं तुमच्या वडिलांसारखं शेतामध्ये हेलिकॉप्टर उतरत नाही। ज्यांना उद्धव ठाकरेंनी लायकी नसताना उमेदवारी दिली तेच आम्हाला बोलतायत। पक्षाने जबाबदारी दिली नव्हती। तुम्ही बेरोजगार होता, तुमच्याकडे काही काम नव्हतं, तुमच्याकडे फक्त डिग्री होती। तुमचे वडील आले, गोपाळ लांडगे यांची उमेदवारी जाहीर झाली होती। सध्याचा अटलजी किंवा अडवाणींच्या काळातला नाही, सध्याचा मोदी शहांचा भारतीय जनता पक्ष आणि त्यांची बावनकुळ्यांसारखी पिलावळ हे कोणत्याही प्रकारची लोकशाही या देशाचं संविधान मानायला तयार नाहीत, हे स्पष्ट आहे। बावनकुळे जे बोलत आहेत छोटे पक्ष संपवा, ही लोकशाही काय त्यांच्या बापजाद्याने आणले का? इथे काही वर्षापूर्वी हेच जे.पी. नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सुद्धा ह्याच प्रकारचं वक्तव्य केलं होतं की या देशामध्ये फक्त एकच पक्ष राहील, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष, म्हणजे हुकुमशाही, एकाधिकारशाही, आणि बाकी इतर पक्षांना आम्ही संपवून टाकू, प्रादेशिक पक्षांना संपवून टाकू। ही राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भाषा होती। पण आज त्या जे.पी. नड्डांना आणि त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकींसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागत आहेत। अनेक लहान लहान प्रादेशिक पक्ष बरोबर घेऊन त्यांना परत एकदा इंडिया उभारणी करावी लागते। हे लक्षात घ्या। तुम्ही किती म्हणालात की ह्याला संपवू, त्याला संपवू, त्याला संपवू, हे शक्य नाही। या देशात लोकशाही आहे। बावनकुळे काय सांगतात? लहान पक्ष संपवा। तुमचा पक्ष राहतोय का बघा 2024 नंतर। 2024 नंतर मुळात तुमचा पक्ष भाजपा राहिला नसून पूर्ण काँग्रेसमय झालेला पक्ष आहे। त्या पक्षात आलेल्या काँग्रेसवाल्यांनी किंवा आमच्यासारख्या पक्षातून गेल्या लोकांनी ठरवलं तर एका रात्री भाजपा संपून जाईल। 303 खासदारांपैकी फक्त 110 खासदार मूळ भाजपचे आहेत, बाकी सगळे काँग्रेस किंवा अन्य पक्षातून आलेले आहेत। या सगळ्या खासदारांनी किंवा आमदारांनी निर्णय घेतला भाजपा सोडायची तर हा देशच भाजपमुक्त होईल। हे बावनकुळ्यांना बहुतेक माहीत नसावं। आजही त्यांना त्यांचा पक्ष टिकवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांच्यामधल्या प्रमुख लोकांची गरज लागते। तुम्ही इतके वर्ष का उपटत बसला होता? तुमचा पक्ष म्हणताना इतका मोठा, आम्ही याला संपवू, त्याला संपवू, ही सगळी तुमची ताकद आहे ना, ही परावलंबी ताकद आहे। लहान पक्ष संपवू म्हणजे ही जी तुमची भूमिका आहे ही हुकुमशाहीला पुढे नेणारी भूमिका आहे। या देशातून लोकशाही संपवायची। या देशात हुकुमशाही विरुद्ध जे पक्ष उभे राहतील, लहान असतील मोठे असतील, लहान पक्षांना संपवायचं, मोठ्या पक्षांना फोडायचं, ही या बावनकुळे छाप
भाजपा नेत्यांची एक भूमिका जी आहे ही महाराष्ट्राला आणि देशाला घातक आहे. या देशातून पूर्णपणे लोकशाही नष्ट करायची, स्वातंत्र्य नष्ट करायचं, लिहिण्याचं, बोलण्याचं, निवडणुका लढण्याचं. बावनकुळे जे बोलत आहेत ते त्यांच्या राष्ट्रीय पक्षाची भूमिका आहे. ही अटल बिहारी वाजपेयी किंवा लालकृष्ण अडवाणी यांच्या भाजपची भूमिका नाही. ही मोदी शहांची विचारसरणी आहे आणि या विचारसरणीविरुद्धच आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि 2024च्या निवडणुकीत कोण कोणाला संपवत आहे आणि मैदानात कोण राहतं आहे आणि कोणाला गाडलं जातं जनतेकडून लोकशाही मार्गानं हे कळेल. तेव्हा बावनकुळे यांनी हे सगळं पाहण्यासाठी अस्तित्वात असावं. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे. आम्हाला महाविकास आघाडीचं घटक करून घ्या ही त्यांची मागणी आणि भूमिका होती आणि त्यानुसार त्यांच्या विनंतीस मान देऊन वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी समाविष्ट करून घेतलं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकामध्ये ते सामील होतात, किंवा त्यांचे प्रतिनिधी सामील होतात आणि लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भातल्या चर्चेतसुद्धा ते सहभागी होतात. या देशामध्ये संविधान वाचवण्याची लढाई सुरू आहे. हे प्रकाश आंबेडकर यांच्यात कोणाला माहीत नसेल जास्त, कारण ते आंबेडकरांचे वारसदार आहेत, नातू आहेत. आम्ही सगळे संघर्ष करतोय संविधान वाचवण्यासाठी आणि त्यासाठी मोदी शहांच्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी या देशातले सर्व ज्यांचे एकमेकाशी मतभेद आहेत असे सर्व राजकीय पक्ष काँग्रेससह हे फक्त या देशात संविधान राहावं, लोकशाही टिकावी, हुकुमशाहीचा पराभव व्हावा यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचा मार्ग वेगळा आहे, कारण त्यांना अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करायची आणि आम्हाला विश्वास आहे प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी मायावतींच्या मार्गाने जाणार नाही. कारण संविधान वाचवणं ही आमच्या इतकी त्यांची जबाबदारी आहे. डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली घटना, त्या घटनेचं रक्षण करणं, लोकशाहीचं रक्षण करणं आणि मोदी शहांचा हुकुमशाहीचा पराभव करणं हे आमच्या इतकंच प्रकाश आंबेडकर यांचंही कर्तव्य आहे. वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवलेला आहे. आमच्या प्रत्येक बैठकीत ते सहभागी असतात. आता त्यांच्या काही वेगळ्या भूमिका त्या जाहीरपणे मांडत असतील, हा त्यांचा प्रश्न. 27 तारखेला बैठक आहे महाविकास आघाडीची आणि आम्ही अत्यंत सन्मानानं त्या चर्चेसाठी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीला आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे. जागा वाटपाची चर्चा एकत्र होईल. त्यांची जी भूमिका आहे की 3 पक्षांनी जागा वाटप करावं आणि त्यांच्याकडनं आम्हाला हव्या त्या जागा मागून घेऊ, अशा प्रकारचं जागा वाटप जगाच्या इतिहासामध्ये कधी होत नाही. आंबेडकरांना राजकारण उत्तम कळतं आणि त्यांना भूमिकाही कळतात. त्यांना कोणत्या जागा हव्यात त्या आम्ही द्यायला तयार आहोत हे त्यांना माहिती आहे. तरीही जर त्यांच्याकडनं ही भूमिका येत असेल तर आम्ही त्यांच्या भूमिकेवर चर्चा करू. पण वंचित बहुजन आघाडी हा आमच्या महाविकास आघाडीतला एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे. महाविकास आघाडीत त्यांना समाविष्ट करून घेतलेला आहे. माननीय उद्धव ठाकरे असतील, माननीय शरद पवारजी असतील, नाना पटोले असतील किंवा दिल्लीतले काँग्रेसचे नेते असतील, यांच्याशी प्रकाश आंबेडकरांशी उत्तम संवाद चालू आहे. आणि आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचा संपूर्ण त्यांना मानणारा समाज हा संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये या महाराष्ट्रात आणि देशात आमच्याबरोबर उभा राहील. ते वेगळी भूमिका घेणार नाहीत. आमच्या शेतामध्ये हेलिकॉप्टर उतरत नाही तुमच्या वडिलांसारखं म्हणा. आम्ही शेतावर जातो, काम करतो. आमचा शेतकरी, आमचा शिवसैनिक ते कशाला असले प्रश्न विचारते? कोण आहेत? 2024ला कळेल हे जिंकून येतात की नाहीत. ज्यांना उद्धव ठाकरेंना उमेदवारी दिली लायकी नसताना ते आमच्यावर बोलणार.
हां, पक्षाने दिली नाही. तुम्ही बेरोजगार होतात, तुमच्याकडे काम नव्हतं, तुमच्याकडे फक्त डिग्री होती. तुमचे वडील आले, गोपाळ लांडगे यांची उमेदवारी जाहीर झाली होती जिल्हाप्रमुख. हा माझा मुलगा हा सध्या मोकळाच आहे, याला खासदार केलं तर बरं होईल, कल्याणमधून मी जिंकून आणीन. आणि अशा तऱ्हेनं जसं आपण नोकरीला चिटकवतो तसं तुम्हाला चिटकवलं आहे. जास्त बोलायचं नाही एवढंच सांगतो मी. तुम्हाला 2दा उद्धव ठाकरे यांनी खासदार केलं, पक्षाचा विरोध असताना सुद्धा. कोणत्याही पक्षामध्ये अशा प्रकारे निर्णय घेतले जात नाहीत. पण तेव्हा उद्धव ठाकरेंनी माणुसकीच्या नात्यानं सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीव म्हणून, तेव्हा ते नेतेसुद्धा नव्हते पक्षात, किंवा काय तुम्ही आता हे तोंडूसकडून बोलताय, कशाला आम्हाला बोलायला लावताय, कसली जबाबदारी, काय तुम्ही महान कार्य केलं शिवसेनेमध्ये येऊन, काय केलंत काय? हां, दिसलं काय झालंय ते कल्याणला गोळीबार गणपत गायकवाडचा, हेच केलंत ना तुम्ही. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.